हो, गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला अखेर हिरवा कंदील मिळालेला आहे. त्यांचा 3 मे रोजी प्रवेश होणार आहे. नाही, प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लफडे बंद होतील असं नाही आहे. ते 3 टायर ए सीमधून 2 टायर ए सीमध्ये जात आहे. ते कशा करता जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे. या ठिकाणी मजूर फेडरेशनचं असलेले लफडे 27 लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं, आतापर्यंत त्यांनी 8 कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे. ते भाडं चालू राहावं याच्याकरता ते जात आहेत. त्याचबरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये 10 कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे. ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केलेली आहे. हे त्यांना माहिती आहे. त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे. बुलढाणा अर्बनची अडचण आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतर सुद्धा स्वतः 10 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे. कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्सनुसार. ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्याच दिवशी त्यांचं सभासत्व केलं पाहिजे. ते त्यांना लपवायचं आहे. गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर 10 कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे. ते अजूनपर्यंत भरलेले नाही. उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे. 24 तारीख त्याला आहे. त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात. ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत. आणि याच्याने काय अजितदादा ते छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल. फार सुंदर माणसं तपासलेत त्यांनी देवकराप्पासारखे. त्यांना पुढच्या काळामध्येच लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता. देवकर म्हणतात भाऊ की गुलाबराव पाटील जे म्हणतायत ते अतिशयोक्ती बोलतायत. मी असा कुठलाच घोटाळा केला नाही. जर केला असता तर आतापर्यंत माझ्यावर कारवाई झाली असती. कारवाई काय लगेच रस्त्यावर पडली नाही आहे. आणि आता 6 महिने का तोंड बंद होतं. शिंदे साहेबांची बैठकीच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते. माझ्याबरोबर आणि शिंदे साहेबांवर यांची बैठक झाली निवडणुकीच्या पहिले. हे कोणाचे लॉयल नाही आहे. यांनाच आपली घाण जी आहे ती दाबायची आहे. त्यांनी नाही म्हणावं. हो, अनेक जे लोक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे लोक आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करणार आश्रय घेण्याकरता दुसरं काय नाही. त्यांचा काहीच घोटाळा नाही. ते जात आहे बिना घोटाळ्याचे जात आहेत. पण भाऊ इकडचे जे लोक आहेत विरोधातले ते अस्वस्थ झाले असं वाटते का तुम्हाला? कारण प्रवेश वाढले जातात महायुतीमध्ये जाणाऱ्यांचे. हा, आम्ही काय असं असतो आमचे काय दोस्त आहे का? विरोधातले लोक जे आम्ही नाही घाबरत कोणाला. महाविकास आघाडीतले लोक 5 वर्षांनी यावं त्याने आणखी मैदानात तयार आहे आपण कुस्ती खेळायला.